नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, गेल्या 8-10 दिवस तरी ह्या उबाठा शिवसेनेतले 8 खासदार लोकसभेचे फुटणार आणि एकनाथ शिंदेच्या पक्षात जाणार ही चर्चा आपण ऐकतोय. आणि अखेरीस ते हातातून गेले याच्यावर खुद्द उबाठा शिवसेनेकडून शिक्कामोर्तब झालेला आहे. कारण आता त्या 8 खासदारांच्या नावाने शिव्याशाप सुरू झालेले. आणि मग ठाकरे ब्रँड म्हणून गेले वर्षभर शिमगा करणारे जे पत्रकार आहेत ते फार उघडे पडले. एक महान पत्रकार आहेत, ते असं मध्यंतरी म्हणाले होते की मी उबाठा शिवसेना म्हणणार नाही आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मी शिवसेनेचा शिंदे गट म्हणेन, पण शिवसेना म्हणणार नाही. भले निवडणूक आयोगाने त्यांना नाव आणि निशाणी दिली असली तरी, कारण ते मला पटत नाही. शिवसेना म्हणजे फक्त ठाकरेंची. त्यांची हयात शिवसेनेला शिव्या शाप देण्यात गेली. आणि असे बरेच पत्रकार आहेत. आणि आता उरलेली शिवसेना जर ठाकरे बंधूंना किंवा उद्धव ठाकरेंना वाचवायची असेल तर रस्त्यावर यावं लागेल. हे संपादक असतात, हे पत्रकार असतात, त्यांना आपण बोलतोय ती भाषा स्वतःला तरी कळते का? ज्या मराठी भाषेमध्ये तुम्ही पत्रकारिता केली त्याच्यात रस्त्यावर येणं ह्या शब्दाचा अर्थ काय असतो? या पत्रकारांना, या संपादकांना त्या शब्दाचा अर्थ माहिती आहे? तुमचं घरदार उद्ध्वस्त होतं, कोणीतरी लुटून घेऊन जातं, पाडून टाकतं, जमीन नष्ट करतं, दिवाळखोरी होते आणि त्यानंतर त्या माणसाचा संसार सगळा रस्त्यावर आला. या अर्थाने रस्त्यावर येणं म्हणतात. रस्त्यावर येणं याचा अर्थ तुम्हाला लपायला, टिकायला, राहायला कुठची जागा उरली नाही, त्याला रस्त्यावर येणं म्हणतात. उद्धव ठाकरे हे पक्षाची धुरा आपल्याकडे घेतल्यापासून घराच्या बाहेर पडायला तयार नव्हते. वर्षामध्ये असेल किंवा मातोश्रीमध्ये असेल, दडी मारून बसायचं, बाहेर पडायचं नाही. शरद पवारांना सुद्धा आपल्या आत्मचरित्रात यावं लागेल की 2.5 वर्ष मुख्यमंत्री असलेला माणूस हा 2.5 दिवस सुद्धा मंत्रालयात गेला नाही, हे आमच्या बघण्यात कधी नव्हतं. हे शरद पवारांना म्हणावं लागलं, ज्यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केला. याचा अर्थ काय होतो की पक्षाचा बट्ट्याबोळ हो, राजकारणाचा चुथडा हो, पण उद्धव ठाकरे आपलं बंद दार उघडून मातोश्रीच्या किंवा वर्षाच्या बाहेर येणार नाही. पक्षाचं, कार्यकर्त्यांचं, देशाचं, महाराष्ट्राचं जे काय वाटोळं व्हायचं तो व्हावं, पण उद्धव ठाकरे घराचं दार ओलांडून उंबरठा ओलांडणार नाहीत. आणि जी व्यक्ती घराचा उंबरठा सुद्धा ओलांडायला तयार नाही, ती रस्त्यावर कशी येणार? आंदोलनं केली पाहिजे, जनतेमध्ये गेलं पाहिजे आणि त्यासाठी रस्त्यावर यावं लागेल. असं अनेक संपादक जे उद्धव ठाकरेंचे समर्थक आहेत ते सध्या 8 खासदारांच्या पलायनानंतर परत परत उद्धव ठाकरेंना आणि राज ठाकरेंना सल्ला देत आहेत की आता तुम्हाला रस्त्यावर यावं लागेल. दोनही ठाकरे बंधूंचं राजकारण आणि सार्वजनिक त्यांची जी काही पुंजी आहे ती रस्त्यावर आल्यासारखीच आहे. राजकारणामध्ये तुम्हाला बाजारात पत राहिलेली नाही, त्यालाच व्यवहारी मराठी भाषेमध्ये रस्त्यावर येणं म्हणतात. आणि जे रस्त्यावर आले ते आता रस्त्यावर आले पाहिजेत. म्हणजे काय? म्हणजे काय? आंदोलनात यावं लागेल, संघर्षात यावं लागेल, कष्ट उपसावे लागतील. कष्ट उपसणं म्हणजे रस्त्यावर येणं नाही, आंदोलनात उतरणं, लढाईत उतरणं. आम्ही लढणार नाही, शिवसैनिकांनी लढावं आणि जिंकलं की आम्ही ट्रॉफी घ्यायला जाऊ, अशा पद्धतीत ज्यांनी नेतृत्व केलं त्यांनी शिवसेना आपल्या पित्याची रस्त्यावर आणलेली आहे. आणि ती पूर्णपणे रस्त्यावर आली तेव्हा हे संपादक मंडळी उद्धव ठाकरेंना सल्ला देतात, रस्त्यावर उतरावं लागेल. मग रस्त्यावर चढायचं असतं? रस्ता हा जिना आहे का? अरे काय बोलता त्याचं तरी भान ठेवा. असो मित्रांनो, जी रिॲक्शन आहे ती दिली.
आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.